खरं सोनं कळालं पाहिजे. खोट्या सोन्याकरता आपण जीवनामध्ये सायस करतो बघा. आपण संसारामध्ये खोट्या सोन्याकरता सायस करतो. खऱ्या सोन्याकरता सायस करावा लागत नाही महाराज. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि पुण्याची गणना सहज आहे बघा, सहज आहे, काय अवघड नाही. पण आपण खोट्या सोन्याकरता सायस करतो. सहज ज्ञानोबारायांनी हरिपाठ दिला, पण आपण हरिपाठ म्हणत नाही, खोट्या सोन्याच्या पाठीमागे लागतो बघा आपण. एक बाई होती आणि ती लई सोनं आवडायचं बघा, लई सोन्याची लई फॅन होती, लई सोनं आवडायचं बघा तिला. तिला इतकं सोनं आवडायचं, इतकं सोनं आवडायचं की लई सोनं आवडायचं. पण योगायोगाने असं झालं, जिला सोनं आवडायचं का, तिच्या शेजारची एक बाई होती बघा, तिने 15 तोळे सोनं केलं. शेजारच्या बाईने काय केलं, 15 तोळे सोनं केलं. शेजारच्या बाईने 15 तोळे सोनं केल्यामुळे हिच्या पोटातच गोळा आला बघा. म्हणजे तिने 15 तोळे केले आणि आपल्याला काहीच नाही. तिने 15 तोळे केले आणि आपल्याला काहीच नाही. संध्याकाळी मालक घरी आले बघा, लक्षपूर्वक ऐका. संध्याकाळी मालक घरी आले. संध्याकाळी मालक घरी आल्यावरती म्हणले, अहो ऐकलत का, म्हणली शेजारच्या बाईने 15 तोळे सोनं केलं म्हणली आणि मला काहीच नाही. हा म्हणला, इडी झालीस काय, यावर्षी कांद्याला बाजार नाही म्हणली. मकाऊ सुद्धा कीड पडली बघा यावर्षी. मकाला कधी कीड पडत नव्हती. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे बघा, मकाला सुद्धा कीड पडली. दूध स्वच्छ मिळायचं, आता दुधात सुद्धा किडे पडायला लागले बघा. हा, असं अवघड आहे. लक्षपूर्वक ऐका. म्हणले या वर्षी मकाला सुद्धा कीड पडली, पैसे नाही. म्हणले तुला कुठलं सोनं, सोनं बिनं तुला काहीही मिळणार नाही. हिला राग आला. बाई लय झाली होती, गप बसली. म्हणले जास्त बोलावं तर मालक मारल्याशिवाय राहणार नाही. मग बाई गप बसली बघा. बाई काहीच नाही बोलली, पण बाई लय हुशार होती बघा. बाई दुसऱ्याच दिवशी सोनाराकडे गेली आणि 20 तोळे बाईने करून दुसऱ्या दिवशी सोनाराकडे गेली आणि बाई 20 तोळे करून घेऊन आली. 20 तोळे करून घेऊन आली, पण ते खरे नव्हते, ते बेंटेकचे 20 तोळे होते बघा. बाई खोटे बेंटेकचे 20 तोळे घेऊन आली, सोनाराची तो करून घेऊन आली. मग आल्यानंतर तिने गप्प बसावं का नाही, त्या बाईने काय केलं, ते 20 तोळेचे होते का ते अंगाव घातले आणि अंगाव घालून बाई अशी गल्लीतून मिरवायला नथ घातली होती. नाकाचा झटका वेगळाच होता बघा. ते असं गळ्यामध्ये ते सगळं सोनं घातलं आणि बाई अशी गल्लीमधून मिरवायला लागली. बाई गल्लीमधून मिरवायला लागल्याच्या नंतर गावातली 4-5 टवरी पोरं अशी पारावर बसली होती बघा. त्यांनी 4-5 टवऱ्या पोरांनी त्या बाईकडे पाहिलं. अरे म्हणले, कालपर्यंत तर शांताबाईची खायची सोय नव्हती म्हणले, आणि आज हिच्या गळ्यामध्ये 20 तोळे कस काय आले. म्हणले पोरांनो, हिचा घर नंबर घ्या, संध्याकाळी हिचा कार्यक्रम करू. माझा सुंदर मुद्दा मला तुम्हाला पटवून द्यायचा आहे बघा, लक्षपूर्वक ऐका. आपण खोट्या सोन्याच्या मागे धावतो म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख भोगावं लागतं. तुकाराम महाराज खऱ्या सोन्याच्या पाठीमागे गेले. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचे उद्गार बोलण्याचे नाही असे आहेत आणि आपले उद्गार असे काय येत नाही. त्याचं कारण मी आपल्याला 2 मिनिटात पटवून देतो बघा. आपण खोट्या गोष्टीच्या मागे पळतो. ती बाई 20 तोळे घालून गल्लीतून मिरवायला लागली. मिरवायला लागल्याच्या नंतर गावातल्या 4-5 टवऱ्या पोराने तो सगळा प्रकार पाहिला. म्हणले हिचा घर नंबर घ्या. घर नंबर घेतला बुवा. आई रात्रीचे 12-1 वाजले बुवा. 12-1 वाजल्यावरती ही 4-5 पोरं असणारी त्या बाईच्या घरामध्ये शिरली बघा. बाईच्या घरामध्ये शिरली. 1 वाजता पोरं घरामध्ये शिरली. मंडळींनो, 1 ते 3 वाजेपर्यंत वडावडी चालू होती. 5 पोरं होती आणि एकच बाई होती, पण एवढी बाई जाल होती, 5 पोरांना पुरून उरली बघा. 2 तास झटापटी चालली, पण बाईनी सोनं सोडलं नाही. बाईनी सोनं सोडलं नाही. सोनं खोटं होतं तरी बाईने सोनं सोडलं नाही. 3 वाजले बा. 3 वाजल्यावरती एक पोरगा म्हणला, अरे जागं झालं सारं गाव म्हणला, तांबडं फुटायला लागलंय म्हणला, कोंबडा हरवलंय म्हणला. आता जर समजा आपण लवकर ही गोष्ट नाही उरकली तर गावातले लोक जागी होतील आणि गावातले लोक जागी झाल्यावर आपल्याला मार खावा लागल. असं यांच्या दोघांमध्ये बोलणं झालं. झाल्यावरती एक जण मला धावत पळत गेला आणि त्याने असणारं बटन लाईटीचं दाबलं. लाईटीचं बटन घालवलेलं होतं. लाईटीचं बटन दाबलं. दाबल्याबरोबर लाईट लागली. आता लाईट लागल्यावरती पोरांना सोनं दिसलं. सोनं दिसल्यावरती पोरांनी सोनं वडलं बघा. बरोबर, पोरांनी सोनं वाढल्यावरती बाईने गप बसायचं का नाही. बाई म्हणली, वडा वडा कुठं खरंय. बाई काय म्हणली, वडा वडा कुठं खरंय. वडा वडा म्हणली, काय कुठं खरंय. 2 तास पोरं रखडत होती. बाई असं म्हणल्या, अजून निबार बाईला हाणली बघा. अजून निबार हाणली. हाणल्याच्या नंतर तरी तिने गप असायचं का नाही. म्हणले, हाना हाना, याच्यापेक्षा पप्प्याचा पप्पा तर मला जास्तच हाणतो दररोज. तुम्ही काय हाणता, याच्यापेक्षा मला पप्प्याचा पप्पा जास्त जाणतोय. माझा मुद्दा इथे खोटं सोनं होतं. 2 तास बाई रखडली पण सोनं दिलं नाही. एवढा सायस होत असताना मार खाल्ला पण बाईने सोनं सोडलं नाही. आणि एवढं सगळं असताना आपली इज्जत सुद्धा चव्हाट्यावर मांडली. काय म्हणली बाई, याच्यापेक्षा पप्प्याचा पप्पा मला जास्त मारतो. एवढ्या सगळ्या गोष्टी आपण करतो. संसारातल्या गोष्टी करता, या संसारातल्या गोष्टी करायच्या नाही. विठाला पुंडलिक वरदा
पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज. आपण नकली सोन्याच्या पाठीमागे लागतो, परिणाम आपल्याला जीवनामध्ये दुःख भोगावं लागतं. पण तुकाराम महाराज मात्र ओरिजिनल सोन्याच्या पाठीमागे गेले. जगद्गुरु तुकोबारांना माहिती होतं परमार्थ महाधन आणि जोडी देवाचे चरण. तुकाराम महाराजांना माहिती होतं भगवंतापर्यंत जर जायचं असेल तर आपल्याला परमार्थाचं महाधन जोडावं लागेल. आणि हे महाधन जोडण्याकरता कलियुगामध्ये काय करावं लागतं ऐका. 3 मुद्दे आपल्या समोर मांडतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवाशिवाय बोलायचं नाही, देवाशिवाय पाहायचं नाही आणि देवाशिवाय काहीही करायचं नाही. सोपं आहे काही. ऐका, पहिला मुद्दा ऐका. जग जिंकणं सोपं आहे पण इंद्रिय जिंकणं मात्र अवघड आहे. बघा लक्षपूर्वक ऐका. जग जिंकणं सोपं आहे पण इंद्रिय जिंकणं मात्र अवघड आहे. आणि तुकोबारायांनी आपल्या इंद्रियांवरती विजय मिळवला. इंद्रियाचे धनी आणि आम्ही झालो गोसावी. तुकाराम महाराजांनी आपल्या इंद्रियांवरती विजय मिळवलेला आहे. बघा हो, सरोजित नावाचा राजा. ऐका आई, जग जिंकणं सोपं आहे. 3 मुद्दे ऐका. जग जिंकणं सोपं आहे पण इंद्रिय जिंकणं मात्र अवघड आहे आणि तुकोबारायांनी आपल्या इंद्रियांवरती विजय मिळवलाय. ऐका, सरोजित नावाचा राजा, सरोजित नावाच्या राजानं संपूर्ण जग जिंकलं आणि जग जिंकल्याच्या नंतर सरोजित नावाचा राजा आपल्या दरबारामध्ये आला. बघा, राजानं जग जिंकलं म्हणून राजाची भव्य आणि दिव्य स्वरूपाची मिरवणूक असणारी आपल्या असणाऱ्या दरबारामधून निघाली. राजानं जग जिंकलं म्हणून राजाच्या सुखामध्ये सहभागी होण्याकरता अख्खं जग आलं होतं. महाराज हत्ती, घोडे, लेझीम, भव्य आणि दिव्य स्वरूपाची राजाची मिरवणूक चालू होती. राजाची मिरवणूक चालू होती, आनंदात मिरवणूक चालू होती. मिरवणूक चालू असताना राजानं मिरवणुकीकडे पाहिलं. मिरवणुकीकडे पाहिल्याबरोबर राजाच्या लक्षामध्ये आलं या मिरवणुकीमध्ये माझ्या सुखामध्ये सहभागी होण्याकरता सगळी प्रजा आली, सगळं जग आले, पण या गर्दीत मात्र मला माझी आई दिसत नाही. ज्या आईच्या आशीर्वादानं मी जग जिंकलं तीच जर आई माझ्या सुखामध्ये सहभागी होत नसेल, ती माझी आई जर हजर नसेल तर जग जिंकून फायदा काय म्हणला. एखादा आमदार आणि खासदार आता जर निवडून आला बघा तर आईकडे बघणार नाही, तुडावली तरी चालेल. पण जुनी माणसं अशी होती बघा, ती मोठी झाली त्याचं फक्त एकच कारण आई वडिलांवरती त्यांची असणारी श्रद्धा. हा, लोकांच्या पाठीमागे ती लागत नव्हती. परमार्थाविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम होतं. बघा, सरोजित नावाच्या राजानं आई दिसत नाही म्हणून सरोजित नावाच्या राजानं मिरवणूक सोडली आणि धावत पळत सरोजित नावाचा राजा आपल्या दरबारात गेला. बघा, आणि दरबारात गेल्याच्या नंतर आईच्या कक्षेमध्ये गेला. आई भाविक होती, आईच्या कक्षेमध्ये गेला. आईला म्हणला, आई तुझ्या बाळानं संपूर्ण जग जिंकलं, तुझ्या बाळानं संपूर्ण जग जिंकलं. तुझ्या बाळाच्या सुखामध्ये सहभागी होण्याकरता आई सगळं जग आलं आणि आई तुझ्या आशीर्वादानं मी जग जिंकलं आणि आई तूच आली नाही. काय जग जिंकून फायदा आहे. सरोजित नावाच्या राजाची आई भाविक होती. आईने सांगितलं, न रणे विजयात सुरहा, न रणे विजयात सुरहा. तू रणांगण जिंकलस, तुला मी सूर मानायला तयार नाही. मग आई तू सूर कोणाला मानते. त्यावेळेस आईने सांगितलं, इंद्रिया नाम जयात सुरहा. म्हणजे जग जिंकणं सोपं आहे पण इंद्रिय जिंकणं मात्र अवघड आहे. आणि तुकाराम महाराजांनी मात्र क्रांती केली. जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या इंद्रियांवरती विजय मिळवला. एक मुद्दा संपला महाराज. जग जिंकणं सोपं आहे पण इंद्रिय जिंकणं मात्र अवघड आहे. बघा, 2 मुद्दे संपले. आता दुसरा मुद्दा ऐका. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रियांमध्ये पुंडलिक महाराज हा जीव एवढा सापडलाय, ह्याच्या कचाट्यातून सुटणं फार अवघड आहे. बघा, इकडं आड आणि तिकडे वीर झाली. मग सासूबाईला वाटत सुनबाईला शिव्या द्यावा नाही, पण हे मन शिव्या दिल्याशिवाय राहत नाही. मस्त वाटतं सुनबाईला सासूबाईला शिव्या द्यावा नाही, पण हे मन शिव्या दिल्याशिवाय राहत नाही. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रियांमध्ये जीव एवढा सापडलाय, याच्या कचाट्यातून सुटणं फार अवघड आहे महाराज, फार अवघड आहे. काय झालं, रस्त्याने एक उंदीर धावत होता. ऐका, रस्त्याने एक उंदीर धावत होता आणि त्याच्या मागं मांजर लागलं. बराच अंतर धावत गेल्याच्या नंतर उंदराच्या लक्षामध्ये आलं की मांजर आता आपल्याला खाल्ल्याशिवाय राहणार नाही, मांजर आता आपल्याला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. आणि मग उंदीर असणारा बिळामध्ये शिरला. बघा, बिळात शिरल्याबरोबर आतमध्ये होता नागोबा. आत काय होता, नागोबा, आणि बाहेर काय होतं, मांजर. आतमध्ये जावं तर नागोबा खाणार आणि बाहेर यावं तर मांजर खाणार. आपलं तसंच झालं ना. मस्त वाटतं भजनाला जावा पण हे मन तमाशाला नेल्याशिवाय राहत नाही. मस्त वाटतं कीर्तनाला जावा पण आपण ऑर्केस्ट्राला गेल्याशिवाय राहत नाही. आपलं जे मन आहे ते मात्र इंद्रियांच्या अधीन आहे. पण जगद्गुरु तुकोबारायांनी मात्र 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रियांवरती विजय मिळवलेला आहे. बघा, विठाला विठाला बराच तुम्ही गाणं येत नाही.
झालं. ऐका, पहिली गोष्ट, जग जिंकणं सोपं आहे, पण इंद्रिय जिंकणं मात्र अवघड आहे. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रियांमध्ये जीव सापडलाय, याच्या कचाट्यातून मात्र सुटणं अवघड आहे. 2 गोष्टी लक्षात ठेवा, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रियांमधून सुटणं जीवाचं मात्र अवघड आहे. महाराज जगद्गुरु तुकोबारायांनी मात्र आपल्या इंद्रियांवरती विजय मिळवला. कसा? माझी मज झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला असे. तुकाराम महाराज भामचंद्र डोंगरावर जात असेल, भंडाऱ्या डोंगरावर जात असेल किंवा घोराड्या डोंगरावर जात असेल, या डोंगरावर जगद्गुरु तुकोबाराय जर भगवंताचं नामचिंतन करायला गेले तर जगद्गुरु तुकोबाराय कुठं गेलेत हे पाहण्याकरता आवली त्यांना भाकर घेऊन जायची. आणि भाकर घेऊन गेल्याच्या नंतर 3 रोड फुटतात बघा. मग ज्या रोडमध्ये विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल तुकाराम महाराजांच्या पायाचा, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे. रात्रंदिवस भगवंताचं जगद्गुरु तुकोबाराय नामस्मरण करत होते आणि नामस्मरण केल्यामुळं जगद्गुरु तुकोबारायांची वृत्ती परमार्थाची झाली आणि परमार्थाची वृत्ती झाल्यामुळं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बस आता आम्ही ठरवले, देवाशिवाय बोलायचं नाही, देवाशिवाय पाहायचं नाही. हेच महाराज अभंगाच्या प्रथम बोलानेची नाही, 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 बोलानेची नाही. आता देवा विन काही, आता देवा विन काही, एक सारे केला नेमा, एक सारे केला नेमा, एक सारे केला नेमा, एक सारे केला नेमा. देवाची वारी कीर्तनाची वारी.